सगळ्यांना. तर सुंदर अशा दिवसाची सुंदर अशी सुरुवात झालेली होती. तुमची सुरुवात तर गोड चहाने किंवा ब्रेडने, टोस्टने होत असणार, पण माझी सुरुवात तर ह्या मेथीच्या कडू लाडूपासूनच होत आहे. म्हणजे सध्याच्या दिवसात हे मेथीचे लाडू खाणं खूप पौष्टिक आणि आरोग्यासाठी चांगलं असतं. म्हणजे आपल्या हाडाची कमतरता होत नाही आणि आपले हाडं भरून निघतात. त्याच्यासाठी हे मेथीचे लाडू खूप पौष्टिक असतात. त्याच्यामुळे हे मी मेथीचे लाडू सध्या तरी कसं तरी तोंड करून खात आहे. त्यानंतर इथे सकाळी सकाळीच बेबी उठलं होतं. त्यानंतर मग मी माझं इथं लाडू वगैरे खाऊन आणि चहा घेतला. म्हणजे बेबी परत झोपतं, तर मग त्यासोबत माझाही थोडा आराम होईल म्हणून मी पटकन सगळं माझं खाऊन वगैरे घेतलं आणि म्हणजे मला त्याला फीड करून नंतर मलाही आराम करता येईल. मला तर ह्या मेथीच्या लाडूवरून एक असं वाटतं की हा लाडू जसा कडू असतो पण आपल्या शरीरासाठी पौष्टिक असतो, तसेच आपल्या आयुष्यात काही लोक असतात की जे आपल्या तोंडावर कधी कधी कडू बोलतात पण आपल्यासाठी चांगलं असतात. म्हणजे जसं की काही लोक आपल्याला जीवनात आरसा दाखवायचं काम करत असतात, तसेच आपल्या आयुष्यात काही लोक असणं पण गरजेचं असतं. म्हणजे त्या लोकांनी आपल्याला आरसा दाखवला की आपण आपल्यातले चांगले गुण किती, वाईट गुण किती हे आपल्या लक्षात येतं आणि असे लोक आयुष्यात असणे पण गरजेचे असतात. असो, तर आज इथे बाळाला अंघोळ घातली होती. त्यानंतर बाळाला सर्दी वगैरे होऊ नये म्हणून त्याला ओव्याची धुनी देत असतात. मग इथे थोडासा जो शेणाचा गवरा असतो त्याच्या विस्तू पाडून घेतलेला होता आणि त्याच्यावर थोडासा ओवा टाकून जे हे धूप तयार होतं त्याचं तर हलक्या हाताने बाळाला धूप द्यायचं असतं आणि बाळाला थंडी वगैरे वाजू नये म्हणून हे असतं. आणि थंडी वाजली बाळाला की सर्दी होण्याचे खूप जास्त चान्सेस असतात. त्याच्यामुळे ही बाळाची काळजी घेण्यासाठी ही थोडक्यात ही धुनी इथं आम्ही देत होतो. आणि नंतर तुम्ही इथं याला झोक्याच्या खाली किंवा झोळीच्या खाली पण ठेवू शकता, पण याची काळजी घ्यायची की बाळाला खालून चटका बसणार नाही. त्यानं म्हणजे याला कंटिन्युअसली फिरवत राहायचं. तर असं होतं माझं आजचं रुटीन. तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्कीच सांगा आणि असेच व्हिडिओ बघायला आवडत असेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब आणि लाईक शेअर करायला विसरू नका. आणि हो, सोबतच बेल आयकन दाबायला बिलकुल विसरू नका, कारण की जर तुम्ही ते बेल आयकन दाबलं तर तुम्हाला सगळ्यात आधी माझ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन भेटेल. तर आपण भेटूया नवीन व्हिडिओमध्ये.